एकीकडे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना राबवली जाते। या योजनेचा गवगवा केला जातोय, मात्र दुसरीकडे सत्ताधारी आमदाराला या बहिणींचा आदर आहे का असा सवाल उपस्थित करणारी एक घटना समोर आली आहे। राज्यामध्ये लाडकी बहीण योजना राबवली जात असताना महिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत दिली जाते, सक्षमीकरण केलं जाते, मात्र दुसरीकडे एका महिला अधिकाऱ्यासोबत अर्वाच्य भाषेमध्ये बोलताना एक आमदार दिसून आले आहे। त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतीये। या ऑडिओ क्लिप नंतर सर्वसामान्य लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर नगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याचं समजतंय। शिवीगाळ सुद्धा त्यांनी केल्याचं या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ऐकू येतंय। लोकशाही मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, मात्र सध्या ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे आणि त्यानंतर विरोधकांसह सामान्य लोक सुद्धा संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत। लाडकी बहीण योजना तुम्ही राबवताय, महिलांचा सन्मान करण्यासाठी असं तुम्ही म्हणताय, मात्र दुसरीकडे महिलांचा खरंच तुम्ही आदर करता का, सन्मान करता का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कारण या ऑडिओ क्लिप मध्ये अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये सत्ताधारी आमदार या महिला अधिकारी सोबत बोलताना दिसून येत आहेत। नेमकं काय आहे या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकूयात। वैद्य मॅडम, तुम्ही माझ्याखाला तुम्ही बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या। काय झालं? बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या म्हणतो। नाही, विषय काय झालेला आहे? नाही, बदला घेण्याची पुरे आपला आमच्या कामाच्या सत्यानाश करून राहिल्या तुम्ही। काय विषय? तुमच्या एखाद्या कर्मचाऱ्याला सहकार्य केलं का? दिवसभर तिथे ग्राउंडवर अरे कोण आहे? माझ्यासमोर पाठवा, मी पटांगणावर दिवसभर आहो। एक तरी कर्मचारी भेटला का सांगा ना। रामटेके म्हणून होते, खूप महागात पडेल तुम्हाला, खूप महागात पडेल सांगून राहिलं तुम्हाला। म्हणजे समजलं मला, बदला का बरोबर? पुरा बदला। अरे तुम्ही फेल करावचा, म्हणजे किचड करावचा, हा करावचा, त्याला परेशान करा नाही जमत नाही सांगायला पाहिजे होतं ना। आमच्यात दम आहे, आमच्यात ताकद आहे काम करावची, आपला कार्यक्रम करावची। मला वाटलं चांगलं तुम्ही विकारग्रस्त तुम्ही। त्यांना सकाळपासून सगळं सांगितलं, विकारग्रस्त तुम्ही, जास्त बाकबाक करा नको, विकारानं भरलेले आहात। निपटवलीच मी तुम्हाला, निपटवून दाखवतो। विषय काय आहे मला समजलं। अरे तुमच्या का केला तुम्ही सत्यानाश? म्हणजे त्याला आपला सहकार्य करायला सोडून पुरा सत्यानाश करावच्या। पण ऐकलेलं आहे कशा पद्धतीने अर्वाच्य भाषेमध्ये ते एका महिला अधिकारी सोबत बोलताना दिसून येत आहेत, दमदाटी करताना, धमकी देताना सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत। निपटवून टाकेन असं सत्ताधारी आमदार राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे ही भाषा वापरताना या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे आता याच्यावर राजू कारेमोरे यांची काही प्रतिक्रिया येते का, स्पष्टीकरण येतं का, ते बघावं लागणार आहे। दरम्यान हा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे आणि हाच का तुमचा महिलांप्रती आदर असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे हे महिला अधिकाऱ्यावर दादागिरी करताना दिसून आले आहे। त्यांची तशी ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये। तुमसर नगरपालिकेच्या सीईओ करिश्मा वैद्य यांना त्यांनी धमकी दिली आहे। जनसन्मान यात्रेमध्ये सहकार्य केलं नसल्याचं म्हणत त्यांनी फोनवर शिवीगाळ केल्याचं दिसतंय, मात्र एका महिला अधिकाऱ्याला अशा पद्धतीनं शिवीगाळ कशी काय ते करू शकतात असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। राजू कारेमोरे यांच्याकडून महिला अधिकाऱ्याला आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे। धमकीची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या पद्धतीनं भाषा वापरण्यात आलेली आहे एका महिला अधिकाऱ्याविषयी, त्यावरून संताप व्यक्त होतो। तर यावर राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर या फोन लाईनवर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे। सक्षणाताई, तुम्ही एक महिला आहात आणि सध्या सरकारकडून महिलांचा सन्मान म्हणून एक लाडकी बहीण योजना राबवली जाते, मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर सत्ताधारी आमदार राजू कारेमोरे हे यांच्या मनामध्ये महिलांप्रती आदर आहे का असा सवाल उपस्थित करणारी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। तुमची काय प्रतिक्रिया सक्षणाताई? कारेमोरे हे तुमसर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांच्या तिकीटावर निवडून आले आणि गद्दारी करून अजितदादांकडे गेले। तर हे गद्दारांची जर ही अशी पद्धत असेल बोलण्याची, मला आपल्याला सांगायचंय राज्यात गृह खातं आहे का नाही? अहो, गृहमंत्र्याचेच फोटो, वेपन हातामध्ये घेतलेले, रिव्हॉल्वर हातात घेतलेले, बॅनरबाजी जर बदलापूर प्रकरणावर होत असेल, याच्यापेक्षा वाईट अवस्था आणखीन काय होणार आहे महाराष्ट्राची? स्वतः गृहमंत्र्यांच्या हातात रिव्हॉल्वर देऊन पोस्टरबाजी चालते आणि आमदार लोक, या खोके सरकारमध्ये आमदार असलेले लोक अशा पद्धतीने महिलांना धमकवतात। अजून काय लोकशाही बघायची राहिले? हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं।
आणि म्हणून जनतेला माझं कळकळीचं आव्हान आहे, 2च महिन्यामध्ये यांना घरी बसवा. जर खरंच महाराष्ट्राचा छत्रपती शिवरायांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जर आपल्याला टिकवायचा असेल तर या लोकांना घरी बसवण्याची गरज आहे. कशामुळे यांची एवढी मुजुरी वाढली आहे? काय करतायत हे लोक? एक मागे ते म्हात्रे नगराध्यक्ष आमच्या 4थ्या स्तंभाला लोकशाहीच्या एका महिलेला म्हणतात, तू एवढी का आरडाओरडा करते, तुझ्यावर बलात्कार झालाय का? एक पट्टा इकडे अधिकाऱ्याला धमकावतायत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? निश्चितच. आता वेळ यांची संपलेली आहे, यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. म्हणूनच मला सांगायचंय, यांना घरी बसवण्याची महाराष्ट्राच्या जनतेने काळजी घेतली पाहिजे. निश्चितच. सक्षणाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर सक्षणा सलगर यांनी संतप्त अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान सूरज चव्हाण हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. सूरज चव्हाण सर, तुम्ही राजू कारभारेंची ती ऑडिओ क्लिप, कथित ऑडिओ क्लिप ऐकली असेल. एकीकडे सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते, मात्र दुसरीकडे महिला अधिकारीचा सन्मान होत नाही का, त्यांना अपमानजनक अशी भाषा त्यांच्याविषयी वापरली जाते, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. तुमची काय प्रतिक्रिया? तशा पद्धतीचं जर काय तिथं घडलं असेल तर मी ते ऑडिओ क्लिप पाहिलेली नाही, ते पाहून त्याच्यावरती मी प्रतिक्रिया नक्कीच देईन. परंतु हे आमचं सरकार आहे किंवा आम्ही ज्या नेतृत्वात काम करतो, अजितदादांच्या आम्हाला सर्वांनाही आहे महिलांचा सन्मान करण्याची शिकवण. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आमच्याकडनं कुणाकडे घडेल असं वाटत नाही. आणि तर तसं घडलं असेल तर त्यावर नक्की तशी ऑडिओ क्लिप आहे सर. त्याच्यामुळे आता एक प्रश्न उपस्थित होतोय, अजित पवार त्यांच्यावर कारवाई करणार का? 100% जर एखाद्याने म्हणजे महिलेबद्दल अपशब्द वापरला असेल तर त्यावरती कारवाई केली जाईल, त्यात काही दुमत नाही. कारण महिला सन्मान करणारे आमची सरकार आहे, आमचे नेतृत्व आहे, त्यामुळं त्याच्यात कुठलं दुमत राहण्याचं काही कारण नाही. निश्चितच. सूरज चव्हाण सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. आता कारवाई होईल अशी अपेक्षा आपण ठेवूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.